मंडळी, हा वृक्ष बघा, छोटासा आहे. हा तुम्हाला रुईसारखं वाटेल, पण हे रुई नाही आहे, याला मंदार म्हणतात. ह्याचं जे फूल आहे ते थोडंसं वेगळं आहे, म्हणजे पूर्ण पांढरं शुभ्र आहे. आणि मंदारचं फूल हे पांढरं शुभ्र असतं आणि रुईचं फूल हे थोडंसं जांभळट असतं. ज्याप्रमाणे रुईच्या पानांचा औषधी गुणधर्म आहेत, त्याचप्रमाणे मंदारच्या पानाचे सुद्धा औषधी गुणधर्म आहे. त्याच्याबरोबरच मंदारची जी फुलं आहेत ही गणपतीला अतिशय प्रिय आहेत. तर त्यामुळे ह्याचा हार बनवून आपण गणपतीच्या गळ्यात घालू शकतो. जसं रुईच्या झाडांचं तुम्ही पायांना, गुडघ्यांना, सांधेदुखीवर आपण ते बांधली जर सांध्यांवर ती पानं रुईची, तर ते खूप बरं वाटतं. म्हणजे सांधेदुखी थांबायला मदत होते, कुठलंही दुखणं थांबायला मदत होतं. तोच गुण ह्या पानांमध्ये सुद्धा आहे. मंदारचं झाड हे म्हणजे आपण भाऊभाऊ म्हणू शकतो. रुईचं झाड आणि मंदारचं झाड ह्याच्या पानांचा सुद्धा तेवढाच औषधी गुणधर्म आहे. आता रुईच्या पानांचं हार बनवून ते शनिवारी आपण मारुतीच्या गळ्यात, मंदिरात नेऊन मारुती हनुमानाच्या गळ्यात आपण घालतो. त्याचप्रमाणे मंदारच्या फुलांचा हार बनवून आपण गणपती बाप्पांच्या गळ्यात घालू शकतो. त्यांना हे खूप आवडतं. अजून एक गोष्ट म्हणजे रुईची झाडं तुम्हाला खूप बघायला मिळतील, पण मंदारची झाडं त्या हिशोबाने येत नाहीत. ते थोडंसं दुर्मिळमध्ये जातं, दुर्मिळ वनस्पतींमध्ये जात आहे. रुईची झाडं तुम्हाला रस्त्याच्या कडेला कुठेही बघायला मिळतील, पण तेवढ्याच पद्धतीने, त्याच प्रमाणात मंदार ही झाडं रस्त्याच्या कडेला बघायला मिळत नाहीत.